अध्याय 16. श्री गणेशाय नमः. अतिशौर्ये करून उद्धत मध्यप्राशने साहला उन्मत्त मार्तंड भैरवासी दैत्य बोलता जाहला. मल्ल म्हणे चंद्रशेखरासी तू वाजावे कैलासगिरीसी. तू न पुरसी माझिया युद्धासी दैवहीन म्हणोनिया. शिवा माझे आपले भाग्य विचारी मी सेवितो अनेक कुंजरी. तू आरूढ होसी एका वृषभावरी तुझ मजसी सरी नाही. उत्तम दिव्य वस्त्रे परिधान आम्हासी तू रुधिरे भरले गजचर्म पांघरसी. काळ सर्पाची भूषणे लेसी आम्हा असती कांचनाची. सुवर्ण रजे मिश्रित चंदन त्याचे आम्हा लागिले पण. तुझ स्मशान भस्माचे उधळण अस्थिचूर्ण सहित. एक वृद्धा असे तुझ पासी सहस्र स्त्रिया आम्हासी. मी करीन त्रिभुवनी राजासी मजहुनी थोर कवण असे. ऐसे असोनी युद्ध करीन म्हणसी काही लाज नाही तुझी या चित्तासी. स्पर्धा करावया उन्मत्त गजासी काय बाळक समर्थ होय. समुद्राचे करावया प्राशन काय मशक समर्थ होईल आपण. प्रळयाग्नी ज्वाळेचे शमन काय पतंग करील. कल्पांतीचे मेघ निवारायासी काय समर्थता होईल विजयवारियासी. सुवर्णगिरीचे उन्मळन करावयासी काय समर्थ उंदीर होईल. ऐसी कठीण वचने ऐकोनी क्रोधे खवळला शूळ पाणी. हाणिता जाहला तिखट बाणी मल्लासुरासी. बाण असंख्यात येता देखिले दैत्यराजे पट्टिशे करुनी निवारिले. मग उग्र करवाल करी घेतले वेगी धावे शिवावरी. दैत्य अद्भुत देखिला शंकर दृढमने करून राहिला. खडतर शरी हाणिता जाहला दैत्यराजासी. ते बाण मल्लाचे अंगी आदळले परसी कातारी सहित बुडाले. दैत्य नकक्षताचे परी नाही मानिले रणभूमीसी. मग भैरवे उड्डाण केले तिखट खटक करी घेतले दैत्याचे वामभुजी हाणितले. मग डमरुनाद करिता जाहला डमरुनादे ब्रह्मांड गर्जिन्नले. मग दैत्ये सिंहनादे गर्जन केले दोघा अद्भुत युद्ध प्रवर्तले. उपमा नाही तयासी मेरू पर्वताची ये तुळणेसी. कवणगिरीवर साजे उपमेसी तैसे मल्ल भैरवाची या उपमेसी. कवण वर्णू शकेल रणी दैत्ये गजरूप धरिले. प्रचंड गगनासी लागले सप्तसागराते आंदोळिले. पुच्छाचे विक्षेपे करोनिया मदाची या धारा पडती. तेणी गिरीवर ओले होती ऐसा मदोन्मत्त गजपती चाले रणभूमीसी. प्रचंड शुंडा दंड उचलिला तेणी नक्षत्राग्रहा पळ सुटला. चंद्र सूर्या आट भावला तये वेळी सिद्धांची मिथुने भीती. पर्वती गृहे सोडुनिया पळती दैत्य गर्जे सहस्र धनपती रणभूमीसी. तेणे गर्जने करी आंदोळती मेघवृंद भूमीवरी पडती. ते वेळी आवेशला पशुपती मल्लासुरावरी. करी खट्वांग थोर घेतले दैत्याचे मस्तकी हाणितले. मल्लेवरीच्यावरी धरिले चर्म खेटके करुनिया. मल्लासूर हास शंकरासी तुझे बळ कळले आम्हासी. मार्तंड भैरवे क्रोधे सोडिले अग्निशस्त्रासी दैत्यावरी. अग्निशस्त्राची या ज्वाळा निघती तेणी पर्वत सिंदूर वर्ण होती. सागरी जळचरे उकडती महादाहे करुनिया. शस्त्रधूम्र आकाशी जात तेणे नक्षत्रे आच्छादिली दिसत. इंद्राचे लोचन गळत धुम्रे करुनिया. अग्नीच्या ठिणगिया उसळती तेणे दाही दिशा दग्ध होती. थोर वृक्ष भस्म झाले असती तये वेळी.
या अग्नीची या संघट्टणे करून पडो पाहे गगन. गजतुरंगम अर्धांगी जळोन पळते झाले. अग्निरंहंवराते साळीत लोहाची चक्रे असती जळत. वीर कंगल टोपाते टाकीत तापले म्हणोनिया. अग्निने शस्त्रभार तापले ते पदाती राऊती टाकिले. मस्तकीचे केश जळिते झाले महावीरांचे. चामरे छत्रे ध्वज तळपती काजळा सारिखे होऊनी पडती. ऐसी अग्निशस्त्रे केली गती रणभूमीसी. अग्नीची या तडतडाटे करून परिपूर्ण झाले असे गगन. मल्लासूर अंगी पाहे आपण तडतडा फोड उठताती. शस्त्राचा प्रभाव असे थोर तेण व्याकुळ झाला मल्लासूर. होऊन धैर्याचा सागर सोडी पर्जन्यात्रासी. मेघ आकाशी वोळले मुसळधारे वर्षो लागले. अग्निशस्त्राते निवारते जाहले रणभूमीसी. उदकाची या वाफा निकती तेणे सैन्य व्यथा पावती. तापली गिरिशिखरे गळती उदक भाराते. आधिमेरु अग्निशस्त्रे तापला पर्जन्यास्त्रे भिजविला. वर्षा काळाचा हर्ष पावला तये वेळी. शस्त्रे वन्हीने तापली होती वरी मेघाची या धारा पडती. शिशिकार शब्द झाली करीती रणभूमीसी. सैन्य अग्निशस्त्रे होती पडली वरी पर्जन्यास्त्रे उदकी भिजविली. निश्चळ होऊनी राहिली तये वेळी. तेव्हा लंबमानी मध्ये करून आकाश दिसे कज्जला समान. काय काळ लेखाचे भाजन शोभतसे. स्थूळ पाषाण मेघ वर्षती आकाशाहुनी भूमी पडती. गणादानवांची मस्तके फुटती रणभूमीसी. वीर कर्क घाती पडले ते अश्वकुंजरा आडदडाले. तुरुंगम आकाशी उडते झाले पुढली या चरणी करुनिया. मेघगर्जनी पाषाण वर्षती वीररणी व्याकुळ होऊनी पडती. परांगमुख होताती रणभूमीसी. मेघधारा पर्वती वर्षती उदके सर्व भूतळा पावती. प्रळय समुद्रा सारिखी दिसती जळे रणभूमीसी. गणपर्जन्यास्त्रे पीडिले दंतत खटखटा वाजते झाले. जळी तुरंग मगज तरो लागले नासापुटे फुरफुरती. सरळ शुंडा दंड नाचविती जळी कुंजर क्रीडा करीती. रथांची चक्रे उदकी बुडती लोह भारे करुनिया. वारु अस्त्रे उदकी तरता बुडालिया रथा ते तरवीती. चक्रभारे मागुते रथ बुडती तुरुंगामा सहित. शिवे सैन्य जळी बुडता देखिले वेगी मारुतास्त्राते टाकिले. तेणे पर्जन्यास्त्रात्रे निवारिले क्षणा माझी. मारुतास्त्रे सकळ जळ शोषिले ते आकाशाचे समुद्री राहिले. दैत्य सैन्य उडवुनी दिगंता नेले कार्पासाची या परी. ते वेळी मल्लासूर कोपला दारुण पन्नगास्त्र सोडिता झाला. तेणे वायू अवघाची गिळिला रणभूमीसी. सर्प फडा टोप करीती दोन्ही जिव्हा लाळीती. उडोन जिव्हारी झोंबती भैरव सैन्यासी. मार्तंड भैरव कोपे आवेशला गरुडास्त्र टाकिता झाला. गरुड भये सर्पापळ सुटला दैत्य सैन्य गेले पाताळासी. ते वेळी शंभू काय करिता जाहला पशुपत्रास्त्रे त्रिशूळ मंत्रिला. मल्लासुरा ते मारिता झाला महाक्रोधे करुनिया. दैत्य गदा मुद्गले हाणीत शरे मुसळ घाते निवारित. चक्र नांगर कोयते हाणीत पर्यनिवार त्रिशूळ येतसे. दैत्य त्रिशूळावरी शक्ती टाकिली ते ब्रह्मयाने होती दिधली. ते अतियावेशे झोकिली
पाशुपता त्रिशूळावरी. परुशूने कवाले निवारीला, परीन धरतची जवळी आला. मल्लाची ये वक्षस्थळी आदळला, कालदंड जैसा. तेव्हा दैत्य हा करीत, रणभूमी सोडूनिया पळत. मल्लासूर गरागरा डोळे भवंडीत, पडिला भूमीवरी. मार्तंड भैरव म्हणे मल्लासुरासी, कार्ययुद्ध न करिसी आम्हासी. ऐसे हासोनी बोलिला तयासी, चंद्रमौळी. मार्तंड भैरवे चरण उचलीला, संग्रामी मल्लाचे मस्तकी दिधला. चरणस्पर्शे दैत्य निर्मळ झाला, दुर्मती टाकूनिया. मल्ले चरणमस्तकी धरून, लोचन आनंद जळे भरून. उत्कंठ भक्ती करून, स्तविता झाला शंकरासी. मार्तंड भैरवाचे चरण, जे दुस्तर व्यथा हरण. सिद्धपाळ केसरी ध्याये आपण, हृदय कमळी. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी महात्म्ये मल्लासुरयुद्ध दर्पभंगो नाप षोडशोऽध्यायः. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. सन्नतकुमार सांगे ऋषिसी, रणिजीव शेष उरले मल्लासी. मग करिता झाला स्तोत्रासी, शंभूचे ते धवा. मल्ल म्हणे मार्तंड भैरवासी, उद्धरी मज पापिया पापकर्म्यासी. पापात्मा पाप संभवासी, मज पवित्र करी. देवा मी मदोन्मत्त झालो, त्रिभुवनाते पिडो लागलो. तेणे कर्मे पापसागरी बुडालो, शंकरा उद्धरी मज. मल्लासूर म्हणे शंकरासी, जीव स्वतंत्र नव्हती कर्माधिकारासी. त्याचा सूत्रधारी होऊनिया देसी, शुभाशुभ कर्म फळाते. शिवा तू जगाचा करता होसी, तुझी विश्वाचे पालन करिसी. चराचर व्यापुनी राहिलासी देवराया, तरी काय दैत्य विश्वा वेगळे अससी. हे तू जाणसी गिरिजापती, तू जगाचा आदि कारण कैलासपती देवराया. तू लीले करूनी बुद्धिवंत होसी, चराचराते व्यापारी लाविसी. मग जगत्रय वर्ते कार्यासी देवराया. मल्ल म्हणे मार्तंड भैरवासी, तू सर्वांभूती मतिरूपे अससी. नमस्कार असे चंद्रशेखरासी देवराया. दैत्य म्हणे चंद्रमौळीसी, सर्वांभूती ज्ञानरूपे वर्तसी. त्र्यंबकासी नमस्कारी न मानसी देवराया. मल्लासूर म्हणे शंकरासी, सर्वजना मोहरूपे राहसी. त्या तुझ नमस्कार शिवासी देवराया. मणिबंधू म्हणे शंकरासी, त्रिभुवनी समरूप वर्तसी. नमन तुझ कैलासपतीसी देवराया. असुर म्हणे चंद्रमौळीसी, सर्वजनी कामरूपे अससी. त्या नमस्कार असो शिवासी देवराया. दानव म्हणे भैरवासी, सर्वजनी श्रमरूपे राहसी. नमन तुझ पिनाकपाणीसी देवराया. दैत्यराज म्हणे पशुपतीसी, सर्वभूती हर्षरूप राहसी. नमन तुझ पिनाकपाणीसी देवराया. नमन असो असुरांतकासी, सर्वभूती क्रोधरूपे राहसी. त्या तुझ नमस्कार ईश्वरासी देवराया. मल्लासूर म्हणे ईश्वरासी, मनरूपे वर्तसी सर्वजनासी. नमस्कार पार्वती वल्लभासी देवराया. दानव म्हणे गंगाधरासी, सर्वभूती दंभरूपे वर्तसी. त्या तुझ नमस्कार शंभूसी देवराया. नमन असो निराकारासी, सर्वभूती अहंरूपे वर्तसी. नमन असो महेश्वरासी देवराया. नमन माझे कर्पूर गौरासी, सर्वभूती स्वात्मरूपे वर्तसी. नमन गौरा नीलकंठासी देवराया. नमन सर्पभूषणासी,
जो लोभ रूपे वर्ते लोकासी, त्या तुझ नमन असो जटाजूट धरासी देवराया. नमन असो वीर रूपासी, त्रिपुरहरा चंद्रशेखरासी, नमन असो कपरदीसी देवराया. नमन असो भुजंगनाथासी, सर्वभूतिक्रियारूपासी, नमन असो भूतभव्यासी, भूतेशा नमन माझे देवराया. नमन असो विश्वव्यापकासी, सर्वभूती भक्तिरूपे राहसी, नमन असो भूतवासासी, खंडपरेशा नमन माझे. मल्ल म्हणे त्र्यंबकासी, सर्वभूती शौर्यरूपे वर्तसी, त्या तुझ नमस्कार त्रिशूल धरासी, कपरदिने नमन माझे. नमन करू मार्तंड भैरवासी, सर्वभूती भृत्यरूपे राहसी, नमो जटाजूट धरासी, त्रिपुरांतका नमन माझे. नमन माझे विश्वनाथासी, सर्वभूती विद्यारूपासी, नमन असो कारुण्यपूर्णासी, महादेवा नमन माझे. नमन संहार कारणा, नमो कारण्यपूर्णा, नमो प्रपंचरहिता त्रिनयना, धुर्जटी नमन माझे. नमन सृष्टिकर्त्या ब्रह्मरूपा, नमो विश्वं पाळका विष्णुरूपा, नमो संहर्त्या रुद्ररूपा, त्रिमूर्ती नमन माझे. नमन करू परमहंसा, नमो चिन्मात्ररूपा महेशा, नमो सूक्ष्मरूपा गिरीशा, स्थूलरूपा नमन माझे. आता नमो त्रैलोक्यनाथासी, भक्तवत्सला त्रिपुरछेदकासी, मणिखंडणा मार्तंड भैरवासी, नमन माझे. ऐसी मल्लाची स्तुती ऐकोनी, प्रसन्न जाहला शूलपाणी, उत्तम वरावे माग म्हणोनी, बोलता झाला दैत्यासी. शंभूचे कृपावचन ऐकोन, मल्लासूर बोलता झाला आपण, जे मागितले वरदान, ते परिसा श्रोते हो. देवा उत्कंठे प्रतापे करून, तुझे दास्यत्व पावलो जाण, उत्तम सुख भोगिले आपण, जे दुर्लभ देवांसी. मल्ल म्हणे मार्तंड भैरवासी, तू प्रसन्न झाला असता आम्हासी, परलोकाची चिंता कायसी तुझ देखिलिया. योद्धा तुझ सारिखा मिळाला, मग समरंगणी मृत्यू उत्तम पावला, तेणे कीर्ती गेली भूमंडळा, आता काय मागो स्वामिया. शंकरा ऐका मी मागेन ते द्यावे, माझे नाम तुझिया नामा आधी असावे, शरीर मस्तक चरणातळी राहावे, निरंतर स्वामिया. जे तुझी उग्र भक्ती करीती, त्यासी प्रसन्न भावे भवानीपती, त्याची या मनोरथाची आरती, शीघ्र पुरवीजे स्वामिया. देहावसानाची ये वेळेसी, जे म्या केले तुझिया स्तोत्रासी, त्याचे पठण करील त्या नरासी, इतुके द्यावे स्वामिया. सकळ सिद्धी व्हाव्या तयासी, गृहीलक्ष्मी असावी निर्धारेसी, दरिद्र राग न व्हावा तयासी देवराया. त्यासी मोह अशुभ न व्हावी, मुखी सुललित वाणी असावी, दुःखे मात्सर्ये न व्हावी तया पुरुषासी. भक्तीची या उत्कर्षे करून, जे तुझे करती सेवन, त्यासी निरंतर व्हावे प्रसन्न, सुलभ होऊन या स्वामी. शिव म्हणे तुझिये युद्धे करून, पूर्ण शक्ती झालो प्रसन्न, जे तुवा मागितले वरदान, ते पावसी निर्धारे. ऐसारण पडली या मल्लासी, पाचही पुत्र आले युद्धासी, सनत्कुमार म्हणे ऋषीसी, त्यांची नावे परियेसा. लोहार गळा शूलधर, देव गंधर्व कुंभवीर, पाचवा महाबाहो असुर, हे पुत्र मल्हारीचे. ते मल्लाचे पुत्र म्हणोनी, उपेक्षिता झाला शूलपाणी, न राहती दर्पे करूनी, धावले महादेवावरी.
मार्तंड भैरव कोपे आवेशिलामनी, शाप दिधला तया मूर्खा लागुनी, तुम्ही राहावे पर्वत होऊनी, भूमंडळा माझारी. कोबराजे सिद्धपाळ केसरी नाम ठेविले, ते मार्तंड भैरवे साच केले, म्हणून दोघांते वंदिले सिद्धपाळ केसरीने. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी महात्म्ये मल्लारी स्तुती स्तोत्र नाम सप्तदशोऽध्यायः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. ते वेळी धर्मसुता पाचारून, बहुतान परी सन्मान करून, आनंदे चंद्रशेखर आपण, बोलता जाहला. तुमचा वैरी महादैत्य, मल्लबळे महाउद्धत, तो म्या मारिला सेने सहित रणभूमीसी. आता तुम्ही सुखे असीजे, आशमी अनुष्ठान कीजे, आपुले इच्छे करुनी राहिजे, भूमंडळा माझी. ऐसे शिवाचे वचन ऐकोन, संतोषले धर्मसुताचे मन, मागते झाले वरदान चंद्रशेखरासी. महाप्रसाद पावलो ऐसे बोलोन, महेश्वरास नमस्कार करून, करीते झाले विज्ञापन मार्तंड भैरवासी. जेथे अमुचे रक्षावया कारणे, कृपा केली श्रीमंते त्रिनयने, तेथे तुम्ही स्वयंभूलिंग होणे, सुखा लागी भक्तांची या. जे कळी काळ दोषे पिडिले, जे संसार सागरी बुडाले, जे दुःख दरिद्रे पीडिले, त्यासी सुखी करावे. ऐसे धर्मसुताचे वचन ऐकोनी, सदाशिव अंगीकारी तत्क्षणी, आपुलिये शक्तिसहित लिंगत्वय होऊनी, राहिला कल्पतरू खाली. शुक्ल पक्षी मार्गेश्वरी, षष्ठी तिथी आदित्यवारी, शततारका नक्षत्री, लिंगे झाली दोन्ही प्रकट. ते सुदिनी देव आले यात्रेसी, कलत्री पुत्री परिवारेसी, ऋषी आले कुटुंबेसी, तये ठाई. नाग आले नागिणींसहित, सिद्ध आले तरुणींसहित, यक्ष गंधर्व किन्नर समुदाययुक्त, येते झाले. आलिया देवांगना सकळिका, तिलोत्तमा उर्वशी रंभा मेनिका, यात्रेसी मिळाल्या मुख्य नायिका तये वेळी. येथे थोर राजधानी जाहली, प्रेमपुरी ऐसे नाम पावली, ते मणी खंडणे अधिष्ठिली, महाउत्साहे करोनिया. तेथे ऋषी देवगण मिळाले असती, जैसी मार्तंड भैरवाची असे मूर्ती, तैसी ध्यान मूर्ती मृत्तिकेची करती, सकळ जना कारणे. मणिकासूर पाठीसी केला, तुरंगमे सहित मिरवला, ऐसी मैराळ मूर्ती तये वेळा, देव करीती झाले. मकार नामे भू बोलिजे, रकार नामे विष्णू ऐसी म्हणिजे, इळा नामे पृथ्वी सांगीजे, तेही नामे बोलिजे मैराळू. रकार लकार समान जाणीजे, ऐसे व्यासे संस्कृती बोलीजे, म्हणून मैराळ ऐसे नाम ठेवीजे, ते मूर्तीसी. ते वेळी त्या मैराळ देवासी, ते करीती झाले नमस्कारासी, आणोनी नंदनवनींच्या पुष्पांसी, पूजिते झाले. धूपदीप उपहार दाविती, नाना फळे खाद्ये समर्पिती, पशुमासे करुनी पात्रे पूर्ण करीती, मैराळ देवासी. नानाविध वाद्ये वाजती, मनोरमे गीत नृत्य करीती, कर्पूर चंदने लाविती, हरिद्रासहित. मैराळासी दर्पण दाविती, 5 वाळा पेरोज समर्पिती, तांदूळ शेंदुरे करुनी समर्पिती, तये वेळी. मयूरपिच्छांची चामरे ढळती,
सुंदरी नाना उत्साह करीती, ऐसे षोडशोपचारी देव संतोषवीती, मग स्तुती करीती मल्हारीची. जय जय देवा खड्गधरा, जगन्नाथा चंद्रशेखरा, जय गंगा जटाजूटधरा, विश्वपाळका जय जयाजी. जय जयाजी मल्ल सैन्य विमर्दना, जय जया महादैत्य विभंजना, जय जय करी पात्रपूर्णा, म्हाळसा जीवना जय जया तू. जय जय मल्लमर्दना, जय जयाजी मणिसूदना, जय जय प्रेतासना, जय जयाजी मार्तंड भैरवा, जय जय त्रिपुरदाहका, जय जयाजी असुरांतका, जय जय प्रताप विस्तारका, त्रिशूलधरा जय जयाजी तू. नमन असो संग्रामवीरा, नमो रुद्र त्रिशूलधरा, अंधकरिपू कंदर्पहरा, नमस्कार असो. नमो दैत्य गजनायकासी, वंदु विश्वाचिया पाळकासी, नमो देवार्चित चरणांसी, वागीश्वरा नमन असो. नमो मैराळ देवा मल्लासी, कलिदोष शंकरा भक्तिप्रियासी, नमो करुणासागरासी, संहारकारका नमन असो. आता नमो कनक गौरा, चांपेई गौरा महावीरा, नमो भैरवा बा ईश्वरा, चंद्रमौळी नमन असो. ऐसी देवा ऋषींची स्तुती ऐकोनी, चेतना आली त्या मैराळा लागुनी, उत्तम वराते मागा म्हणोनी, मल्हारी बोलता झाला. मग देव ऋषी बोलते झाले, देवा तुवा विश्वाचे साकडे फेडिले, सैन्यासहित मल्ला ते मारिले, भार फेडिला वसुंधरेचा. तरी मल्हारी तुवा इतके करावे, हे महात्म्य पढे त्यासीस प्रसन्न व्हावे, जे जे मागतील ते ते द्यावे, निरंतर हृदयी राहोनिया, त्याचे गृही लक्ष्मी अचळ असावी, करुण धन संपत्ती बहुत व्हावी. पुत्र कलत्रवाजी वारण पश्वी, सुख द्यावे तयांसी, निर्वैर राज्य द्यावे तयासी, भांडार देश सैन्य परिवारेसी, सुंदर स्त्रिया व्हाव्या भक्तांसी, तुझे कृपे करुनी. ज्या स्त्रिया मल्हारी महात्म्य ऐकती, त्यासी सहस्रायुषी पुत्र होती, अपार सुख सौभाग्या ते पाविती, तुझी ये कृपे करुनी. त्यासी द्यावी राज्य मान्यता, रणी विजय व्हावा निरुता, वादी वेवादिया ते जिंकिता, तुझी या कृपे करुनी. जे तुझे मल्हारी महात्म्य पढती, त्यांची यश कीर्ती ब्रह्मांडी वाखाणिती, ते नर अंती मोक्षा ते पावती, आमुते रक्षिसी मल्लमर्दना. जे हे पुस्तक लिहून पूजिती, प्रीती करून ब्राह्मणांसी देती, तयांसी तुके द्यावे म्हाळसापती, कृपा करुनिया. धनधान्य द्यावे तयांसी, यश कीर्ती व्हावी भक्तीसी, पावावे विद्यावंत पुत्रासी, तुझी ये भक्ती करुनिया. त्याचे वैरिक्षया ते पावती, सर्वदा भक्ती गृही नांदती, ग्रहभूत पिशाच बाधू न शकती, डाकिनी यक्ष राक्षसांसहित, त्यासी सर्पाधिक खंडू न शकती, स्थावर जंगमे कृत्रिमे विषे न लगती, त्यासी चटक मंत्र न चालती, ऐसे करी जे स्वामिया. ऐसे ऐकोनी देव ऋषींचे वचनासी, मल्हारी बोलता झाला तयांसी. आता वर मागितले जे मनुष्यांसी, ते होती माझे कृपे करून. आता कथा तापत्रया ते हरी, वर्णिजेल तीर्थासहित प्रेमपुरी, ते सांगेल सिद्धपाळ केसरी, दास श्री मल्हारीचा. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्ये सूर ऋषी वरप्रसाद स्तुती स्तोत्र पठनम नाम अष्टादशोऽध्यायः. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. ऋषीश्वर म्हणती सनत्कुमारासी,
जे कलीच्या ठाई पातके नासी, आम्ही ऐकले मल्हारीच्या चरित्रासी, तुझी या मुखे करुनी. आता आमुची कृतार्थता झाली, दारिद्र्यता गेली मंत्रविद्या आली, आजी तपाची फळे साधिली, तुझी या प्रसादे करुनिया. आता एक इच्छा असे आम्हासी, मल्हारीचा प्रसाद असे जयासी, त्या ऐकावे प्रेमपुरीच्या तीर्थासी, तुझी या मुखा पासाव. ऐसा ऋषीश्वरी विनविला, ब्रह्मनंदन बोलता झाला. म्हणे ऐका मुनी जना सकळा, प्रेमपुरीची या तीर्थासी. या प्रेमपुरी माझारी, औट कोटी तीर्थे असती परोपरी, त्याची प्रशंसा सांगावया थोरी. समर्थ नवे चतुर्मुख, न वर्णवे षण्मुखासी, न सांगावे सहस्त्रमुखा शेषासी, तेथे माझी वार्ता कायसी वर्णावया. प्रेमपुरी मुख्य तीर्थे असती, त्यांची प्रशंसा काही एक सांगेन तुम्हा प्रती. तुम्ही ऐकावे धरून या चित्ती, ऋषी समस्त हो. देवाचे उत्तर भागा ठाई, शक्ती तीर्थ उत्तम पाही, ते मनुष्यांते सर्व सिद्धी ते देई, स्नाने करुनिया. तेथे आदित्यवारी चंपा षष्ठीसी, जे स्नान करीती वैधृतीसी, व्यतिपात संक्रांतीसी, ते पावती सिद्धी ते. अश्विनाची ये नवमीसी, चैत्राचे पौर्णिमे षष्ठीसी, कृत्तिका नक्षत्री कार्तिक मासी, जे स्नाने करीतील. जन्म नक्षत्री शक्तिकुंडी स्नाने करीती, मौन धरुनी देवा ते पूजिती, ते उत्तम सिद्धी ते पावती निरंतर. देवाचे पूर्वभागी देवी पूजली, देवांसहित विष्णुमुळी राहिली, ते मूळ देवता नाम पावली, प्रेमपुरा माझी. तेथे देवघृत मारी ते पूजिती, ते मनुष्या ते सर्व सिद्धी ते देती, ऐसी प्रचंड आहे महाशक्ती, प्रेमपुरा माझी. जे मल्हारीचे दर्शन करीती, षोडशोपचारे देवासे पूजिती, त्यांची जन्मांतरीची पातके नासती, महापुण्ये करुनिया. मल्हारी पूजने ब्रह्महत्यादि पातक नासती, मद्यपानादि सुवर्ण चोर शुद्ध होती, विश्वासघातकी पवित्र होती, दर्शने करुनिया. गोहत्या मल्हारी पूजने नासती, जे पुरुष अगम्य गमने करीती, कृतघ्न व्यभिचारिणी पती, तेही पवित्र होतील. जे नर मल्हारीचे दर्शन पूजन करीती, ते निरंतर अचल लक्ष्मी ते पावती, राजमान्य ही होती, यश विस्तारे भूमंडळी, ते नर कैलास शिखरी वसती, नानाविध भोगा ते भोगिती, शिवस्वरूप होऊन या राहती, चंद्रार्कवरी. देवाची अग्नेय दिशेसी, गया तीर्थ असे मल्हारची ये पदेसी, तुम्ही ऐकावे त्याचे प्रशंसेसी, चित्त देऊनिया. जे गया तीर्थी स्नान करीती, पितरांसी पिंडदान देती, अखंड तृप्ती ते पितर पावती, महापुण्ये करुनिया. त्या गया तीर्थाचे आख्यान, पूर्वी झाले असे गहन, परिसावे सावधान होऊन, ऋषीश्वर हो. पूर्वी मेघकल्पाचे अवसरी, चंद्रानन वाणी धनोत्साहनकारी, त्याचा पुत्र कूट दुर्मती दुराचारी, धनवंत सता झाला, तेणे कुटी तुळा करून, क्रय विक्रवी लोकांते नाडून, मग काग पक्षी होता झाला आपण, तेणे पापे करुनिया. तो यावनालाचे अर्ध चोची धरी, विचरत असे आकाशा माझारी, अर्ध गळले गया तीर्थी पदा भीतरी, चंचुपुटा पासोनिया.
तेणे तृप्ती झाली त्याची या पितरासी. मग तो काकदेह सांडून गेला स्वर्गासी. ब्रह्मानंद म्हणे ऋषीवरासी, हे प्रशंसा गया तीर्थाची. देवाचे उत्तर भागासी, कपिल तीर्थ असे परियेसी. तेथे जे स्नान करीती कपिला षष्ठीसी. मग पूजिती मल्हारी ते, जे नानाविध पुष्पी पूजिती. पांच दुर्वी आराधिती, ते मनुष्य देही शिवपद पावती. निर्धारेसी, जे षष्टी वेगळे दिवशी स्नान करीती. श्री मल्हारीचे दर्शन घेती, त्यांची ब्रह्महत्या पातके नासती. स्वर्गा पावती निरंतर, देवाचे ईशान कोणी क्रोश अंतरी. वापिमय तीर्थ गुप्त मल्लेश्वरी, तेथे आचमन करून या निरंतरी. पावे उत्तम गती ते तीर्थांचा इतिहास. ब्रह्मयाने सांगितला आम्हास, तो विस्मयाते करी विश्वास. तो परियेसा तुम्ही, पूर्वी स्वारोचिष मन्वंतरी. प्रयागी महाभाऊ नामे क्षेत्री, तो दैवे दरिद्रे पीडिला भारी. मार्गी चोर होता झाला, तेणी 10 ब्राह्मण छेदिले. 7 वधूवरा ते वधिले, सुंदर कुमारी ते नाशिले. धन इच्छे करूनिया, मार्गी वाणिया ते लुटिले. अनेक मार्गस्थान ते नागविले, ऐसे महापातक केले महाबाहूने. तो वनी असे एकला, एके दिवशी व्याघ्रे भक्षिला. मग यमदूती यमलोका नेला, निरभोगा कारणे. त्या महाभाऊचे पापे करून, पितरांसी घातले कुंभिपाकी नेऊन. मग उरले पाप भोगावया आपण, गर्दभ होता झाला. अंगचूळ नाम नगरी, सोमदत्ताची ये मंदिरी. गर्दभ होऊन या महाभाओ क्षेत्री, विरचत असे कोणी एके अवसरी. सोमदत्त निघाला यात्रेसी अवधारी. भार घालुनी गर्भ भावरी, आला प्रेमपुरासी. तो तृषाक्रांत खुंटी बांधला, तेथे तीर्थाचा कुंभ होता भरला. गर्दभे जिंव्हे करून चाटिला, प्राण दिला तृषे करूनी. मग त्याचे गर्दभ रूप नासले, तीर्थ उदके शक्रा सारिके झाले. नानाविध भोग भोगू लागले, मग पितर गेले कैलासा. भोग भोगावया भूमंडळी जन्मला, सार्वभौम सिंह विक्रम झाला. समुद्रवलयांकित पृथ्वी पाळू लागला, तीर्थ महिमे करूनिया. देवाचे दक्षिण भागी, तीर्थ पाप विनाशन. तेथे जे करती स्नान दान तर्पण. भैरवरूप पिंपळासी प्रदक्षिणा करून, पूजती मल्हारीसी. ते समस्त पापापासून सुटती, लक्ष जन्मींची पातके विलया जाती. ऐसी त्या तीर्थाची महिमा स्तुती, परियेसा तुम्ही. त्या पाप विनाश तीर्था शेजारी, नंदीकुंड तीर्थ उत्तम अवधारी. तेथे जो स्नान दान पुण्या ते करी, त्याचे फळ परियेसा. सुवर्णाची शृंगे रजताचे खूर करून, पृष्टी आरक्त वस्त्र कांस्य पात्र दोहन. ऐसिया लक्ष गायी ग्रहणी दे आपण, वेदविद ब्राह्मणासी. त्या गोदानाचे जैसे फळ, तैसे नंदीकुंडाचे स्नान केलियाचे पुण्य निर्मळ. ऐसे जाणोनी सकळ, नंदीकुंडी स्नाने करीती. जे नंदीकुंडी स्नान करीती, मग मल्हारीचे दर्शन घेती. त्यांची या पुण्याची स्तुती, न कळे ब्रह्म यासी. देवाचे ईशान कोणा माझारी, रुद्रकुंड शतधनुष्ये दूरी. ते योगियासी दुर्लभ चराचरी, महातीर्थ. तेथे स्नान मात्रे करून, तत्काळ उपजे आत्मज्ञान.
मग होय मोक्ष साधन, पुनर्जन्मा ते न पावती. जयासी इच्छा असेल भोगाची, ती सेवा करावी रुद्रकुंडाची. जी फळे असती गुरुकृपेची, ती पावजे ती स्नान मात्रे. सनत्कुमार सांगे ऋषीश्वरांसी, ऐका रुद्रकुंडाची या इतिहासासी. जे वर्तले शंभुदत्त ब्राह्मणासी, ते परिये सा तुम्ही. पूर्वी इंद्रस्थळ नगरी, शंभुदत्त ब्राह्मण असे अवधारी. सदाचार करून व्याकुळ कर्म करी, कर्मनिष्ठ असोनिया. आपण आधी कर्म करी, विरुद्ध मागुनिया विषाद धरी. ऐसा अल्पबुद्धी सदाचारी, मृत्यू पावता झाला. मग शंभुदत्त यमपुरासी नेला, चित्रगुप्ते त्याच्या कर्माचा विचार केला. त्याची सत्कर्मे व्यर्थ करिता झाला, संशये करून केली म्हणूनिया. तेणे पापे शंभुदत्त निरयी घातला, उग्र नरक भोगुनी कीटक कर्म करिता झाला. त्यानंतरे तीर्थी पक्षी होऊनिया जन्मला, उदक घेऊनी चंचुपुटे. मग तत्काळ पक्षी देह टाकून, सद्बुद्धी ब्राह्मण होऊन. त्यासी उपजले आत्मज्ञान, शंभुदत्त ब्राह्मणासी. ब्रह्ममय देखे विश्वजन, प्रपंचार्थ मिथ्या करून. आत्मनिष्ठता पावोन, मुक्त होता जाहला. देवाचे उत्तर भागेसी, अंबुधारा तीर्थ परियेसी. तेथे स्नान करोन पूजी देवासी, ते पावती स्वर्गासी दर्शन मात्रे. अंबुधारा तीर्थाचे महिमान, सांगेन इतिहास गहन. ते ऐकावे पुण्य पावन, सकळ जनी. पूर्वी कांती नाम नगरी, कंदर्प भूपती राज्य करी. प्रतापवंत राज्यमध्ये भारी, असता झाला. तो कंदर्प राज्यमध्ये मातला, लोकांची या स्त्रिया भोगू लागला. दुतिका हस्ते मोहिता झाला, वस्त्रे अलंकार देऊनिया. ऐसे कितीक दिवस पाप करिता, कंदर्प मृत्यू झाला पावता. तो लिंग देही यमदूती तत्वता, नेला यमपुरीसी. तेथे उग्र नरक भोगिला, मग ब्रह्मयाने भ्रमर योनीसी घातला. तो कमळाचे ठाई असे गुंतला, अंबुधारा तीर्था माझी. तव ती कमळे तोडली पूजे कारणे, आत भ्रमर असे गुप्तपणे. भक्ते वाहिली मल्हारी कारणे, भ्रमरासहित. ते वेळी भ्रमरी श्री मल्हारी देखिला, दर्शने सकळ पातकांचा नाश झाला. मग भ्रमर रूप टाकिता झाला, राजा झाला कंदर्प तो. तो सकळ पृथ्वी ते पाळिता, धर्मे करून पवित्र यश विस्तारिता. अंतिमोक्षा ते झाला पावता, तीर्थ महिमे करून. असे अष्टतीर्थांचे महिमान, संकलित मार्गे सांगितले आपण. प्रेमपुरी आणिक तीर्थे असती गहन, ती परिये सा श्रोते हो. आता आणिका तीर्थांचे महिमान, ऋषी प्रती सांगे ब्रह्मनंदन. ते अनुवादेल आपण, सिद्धपाळ केसरी. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्लारी महात्म्ये अष्टतीर्थवर्णनो नाम 19विशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। अध्याय 20। श्री गणेशाय नमः। ऋषी म्हणती सनत्कुमारासी, आम्ही ऐकले अष्टतीर्थांची या फलश्रुतीसी. आता आणिक तीर्थे ऐकावी मानसी, तुझिया मुखा पासाव. ऋषी ते म्हणती ब्रह्मनंदन, तीर्थफळ ऐका प्रीती करून. मुख्य षष्ठी तीर्थाचे फळ गहन, ते मी सांगेन तुम्हासी. महापुण्य रामतीर्थी स्नान करीती, जे मल्हारी ते उपचारे पूजिती. त्यांची सप्तजन्मींची पातके नासती, क्षणमात्रे करुनिया. जे मल्लेश्वर तीर्थी स्नान करीती, मणिखंडणाचे दर्शन घेती.
त्यांची ब्रह्महत्येची पातके जाती, दर्शन मात्रे करुनिया. जे सूर्यकुंडी भास स्नान करीती, बुद्धिमंत अगणित देव तेथे रात्रंदिवस सेविती. त्यांचे 18 कुष्ठ जाती, रूप होय मनोहर. समस्ता भोगाते भोगून, अचळ यशाते लक्ष्मी ते पावोन. सुखी पूर्णायुषी होऊन, अंती पावती शिवपदाते. शोणतीर्थक्षेत्राचे पूर्वेसी, उत्तम महापुण्याची रासी. तेथे जे स्नान करून पूजिती शिवासी, ते पावती पुण्याते. तेथे वैतरणी पुण्यतीर्थ पावन, चंद्र सूर्यग्रहणी जे नर करीती स्नान. करीती जे मल्हारीचे पूजन, ते पाविती विष्णुलोकाते. जे परशुराम क्षेत्री स्नान करीती, ते नरमुक्ती ते पावती. शिवतीर्थी स्नान करुनिया देती, चंद्रशराते. मोक्षाते पावती मोक्षार्थी, भोगाते पावती भोगार्थी. पुत्राते पावती पुत्रार्थी, हा महिमा शिवतीर्थाचा. असे दक्षिणाभागी शततीर्थाचे, महाफळ असे कोटी तीर्थाचे. तेथे स्नान करीती त्या नराचे, महापातक नासे. महापुण्य अश्वतीर्थ कोटी तीर्थापासी. तेथे जे स्नान दान तर्पणासी, ते पावती निर्धारे स्वर्गासी. तीर्थपुण्ये करुनिया. जे नरशक्ती कुंडी स्नाने करीती, ते शक्ती लोकाचे ठाये राहती. ते भुक्तिमुक्ती ते पावती, तीर्थमहिमे करुनिया. उग्रकुंड तीर्थाचे पूर्व दिशेसी, तेथे जे स्नान दान करीती तर्पणासी. ते पावती दशयज्ञ फळासी, क्षेत्रमहिमे करुनिया. जे नर गणपती तीर्थी स्नान करीती, गणेशाते षोडशोपचारे पूजिती. ब्राह्मणासी लल्लक दान देती, विघ्ने नासती तयांची. पारधी खेळता भैरवासी, कीटदैत्य मारिला सैन्यासी. तेथे लोक भैरव कुंड पुण्यासी, श्रीमल्हारीचे कृपे करून. तेथे नदी संगम असे वाहत, उंचवट वृक्ष असे मिरवत. तीर्थराज प्रयाग ऐसे नाम पावत, क्षेत्रमहिमे करुनिया. माघ मासी आदित्यवारी, जो नर प्रातः काळी आचमन करी. त्यासी प्रसन्न होय श्री मल्हारी, प्रीतीने देत आपुलिये. तेथे जे नर स्नान करीती, श्री मल्हारीचे दर्शन घेती. ते सकळ भोगाते भोगिती, अंती पावती मोक्षाते. जो 1 मास स्नान करील, तो प्रयाग स्नानाचे फळ पावेल. ऐसे भैरवे तीर्थाचे फळ, सांगितले तुम्हासी. तेथे सर्व तीर्थाचे निर्मळ, तेथे जे नर स्नान करीतील, ते पावती सर्व तीर्थांचे फळ. मल्हारी प्रसादे करुनिया. जे एकादशी तीर्थी स्नान करीती, 11 दिवस निरंतर सेविती. जे मल्लमर्दना ते पूजिती, ते पावती रुद्रलोकाते. मल्लासुरे पर्जन्यस्त्र सोडिले, ते जेथे मार्तंड भैरवे शांती ते पाविले. तेथे वारुण तीर्थ होते जाहले, प्रेमपुरा माझी. तेथे जो करील स्नानदानासी, तो इहलोकी भोगील नानाविध भोगासी. अंती पावेल मोक्षपदासी, मणिमर्दनाचे कृपे करुनिया. जेथे पार्वतीने आपुले चरण प्रक्षाळिले, तेथे पार्वती तीर्थ होते झाले. मार्तंड भैरवे अभिवंदिले, उदक बिंदू लागले गंगेसी. मग गंगा भैरवावरी रुसली, कोपे पाताळा प्रती गेली. ते वेळी पार्वती शिवासी भांडली, मग दोहींसी केले एकपण. गंगा गौरीसी एक होऊनी, सुंदर रूप म्हाळसेचे धरुनी. ते मार्तंड भैरवे अर्धांगे घेऊनी, प्रीती करुनी बैसविली. तेथे चराचर शक्ती म्हणून पूजिती, सुरासुर नमस्कारिती. म्हाळसा आदिशक्ती म्हणती, ते अंबिकेसी. ऐसे पार्वती तीर्थ पुण्य पावन, तेथे जे करीती स्नान तर्पण. सकळा भोगाते भोगुन, अंती पावती मुक्तीसी.
मार्तंड भैरवाचा अवतार ऐकोनी ऋषीश्वर येते झाले आपुले स्थानाहुनी. जे स्थळ धरिते झाले तपाला गुणी ते तीर्थ होते झाले. तेथे जे स्नाने करीती ते यज्ञाचे फळ पावती. नानाविध भोग भोगिती अंती पावती स्वर्गाते. अगस्ती तीर्थी जे स्नान करीती ते मुक्ती ते पावती. जे गौतम तीर्थ सेविती ते फळ पावती यज्ञाचे. जे अत्रि तीर्थी पुलस्त्य तीर्थी अनुष्ठाने करीती जे भृगु तीर्था ते सेविती ते फळा पावती यज्ञाचे. जे भरद्वाज तीर्थी वशिष्ठ तीर्थी स्नानदान विधियुक्त करीती ते अंती पावती स्वर्गाप्रति निर्धारे. काश्यप सैन्यक तीर्थ पवित्र चमदग्नी भार्गव तीर्थ पवित्र चवनसनक तीर्थ पवित्र ही देती पुण्यासी. सुराचार्य अंबऋषी तीर्थ कहोळ पराशर तीर्थ मतंग पुंडरीकाचे तीर्थ ते स्नाने देत सर्व सुखासी. जेथे वत्से वैखानसे तप केले तेथे वत्से वैखासन तीर्थ झाले. जेथे बोधिने मांडव्ये तप केले तीर्थ झाली त्या नामांची. कौशिके तप केले तेथे कौशिक तीर्थ झाले. जेथे कण्वे तप केले तेथे कण्व तीर्थ. कौंडिन्यवासे तप केले ते कौंडिन्यवास तीर्थ झाले. जेथे साख्यायने कुत्से तप केले तीर्थ झाली त्या नामाची. जेथे गालव सौभरी तप करीती त्यांची या नामाची तीर्थे होती. ती स्नाने केलिया देती सर्व भोगाते. तेथे उत्तम तीर्थे होती स्नाने पावती सर्व सुखासी. ऐसी प्रेमपुरी 35 तीर्थे असती. तेथे जे नर स्नान दान तर्पण करीती ते समस्त सिद्धी ते पावती. श्री मल्हारीचे आज्ञे करून जे अग्निकुंड तीर्थी स्नान करीती ते अचल लक्ष्मी ते पावती. त्यांची सर्व पापे नासती कृपे करून देवाचे. जे यमतीर्थी करीती स्नान त्यांसी यमदूतांचे नवे दर्शन. सुंदर रूप पावती जैसा मदन अंती पावती मुक्तीसी. तेथे जे ब्रह्मतीर्थी स्नान करीती ते ब्रह्मलोका ते पावती. त्यांचे पूर्वज उद्धरती तीर्थफले करुनिया. तेथे हरिहर तीर्थ निर्मळ तेथे जे नर स्नान दान करतील ते शिव विष्णूसी प्रिय होतील. श्री मल्हारी प्रसादे करुनिया. जे कुबेर तीर्थी करती स्नान ते बहुसाल पावती धन. इहलोकी सर्व भोग भोगुन अंती पावती शिवपदाते. जे वायुतीर्थी स्नान करीती ते नर महाबलवंत होती. स्वर्ग भोगा ते भोगती अंती पावती कैलासा. सनत्कुमार सांगे ऋषींसी 60 तीर्थांचे फळ सांगितले तुम्हासी. मनुष्यादे भक्ती मुक्तीसी भूमंडळा माझारी. ऐसे सांगितले पवित्र तीर्थ महिमान जे सनत्कुमारे सांगितले पूजा विधान. ते आता अनुवादो आपण सिद्धपाळ केसरी. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्लारी महात्म्ये षष्ठी तीर्थवर्णनो नाम विंशोऽध्यायः. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. ऋषीश्वर म्हणती ब्रह्मनंदना तुवा मागितले तीर्थाची या आख्याना. तेणे तृप्ती झाली आमुच्या मना तुझे प्रसादे करुनिया. जे कलीचे ठाई देत मनुष्या सिद्धीसी. मल्हारी पूजनाची इच्छा असे आम्हासी. जे गुप्त असे त्रिभुवनासी ते ऐकावे तुझे मुखे करुनिया. सनत्कुमार म्हणे ऋषीश्वरासी मी सांगेन मल्हारीच्या पूजनासी. ऐकली या सर्व मनोरथासी श्रोते जनाची या. जे श्री मल्हारीची नित्य भक्ती करीती ते देवांसी अति प्रिय होती. जे मल्हारीने बोलली अष्टविधा भक्ती ते परियेसा तुम्ही. भक्तिप्रिय कथन ध्यान पूजन सेवकपण स्तोत्रपठण उपजीवन
ऐसी भक्ती करावी, ऐसी अष्टविधा भक्ती म्लेंछ करीती, ते जन्मोनी मुनीश्वर होती, पंडित झाली या लक्ष्मी ते पावती, भक्तिभावे करुनिया ते सर्व पापापासून सुटती, अंती शिवपदा ते पावती, ऐसी अष्टविधा भक्तीची महिमा स्तुती, परियेसा तुम्ही त्यासी ग्रहभूत पिशाच वळंगती, पुतनादिक उग्र शाकिनी न बाधिती, सोर व्याघ्र सर्व पीडान करीती, भक्तिभावे करुनिया त्यासी राजे मित्र होती, वादी मुके पण पावती, आपदा वैरी रोग नासती, व्यभिचार कर्मे सहित त्यासी न लागती, उपविशे अनेके नासती कुयंत्रे नानाविधे अनेके, अष्टविधा भक्ती करीती कौतुके, ही त्यासी बाधू न शकती, जे विद्यावंत चतुर्वेदी ब्राह्मण, जे याज्ञिकी क्षोत्री असती जाण, ते मज प्रिय नवती ऐसे बोले आपण, श्री मार्तंड भैरव जो या अवताराची पूजा करी, अष्टविधा भक्ती करुनी वोळंगे श्री मल्हारी, तो पतित असला जरी तो मज प्रिय ऐसे जाण, त्यासी नानाविध द्यावे, त्यापासोनी प्रसाद घ्यावे, त्यासी बरवे रीती पूजावे, मज सारिखे जो माते सर्व गता ते पाहे, सर्व भुवन माझे ठाई आहे, त्याचे अंगी मी राहे, जैसे तरंगी उदक दिसे, ऐसी मल्हारीने भक्ती बोलिली, ते मी तुम्हासी सामान्य सांगितली, आता विशेष असे वर्णिली, ते परियेसा तुम्ही आचार्याचे करावे पूजन, देऊनी वस्त्र सुवर्ण भूषण, संतोष करावा सर्वस्वे करून, शक्ती परी आपुलिये, मग आचार्याच्या मुखापासून श्री मल्हारी मंत्र न्यासपूर्वक घेऊन, ध्यान आसन पूजा विधी करून, जप करावा मंत्राचा, जे ध्यानपूर्वक मल्हारी मंत्र जपती, ते अष्टविधा भक्तीचे फळ पावती, सदाचार शुची होऊन राहती, पूजागृहामध्ये गृही करती रम्य समार्जन, चांदवे पुष्पमाळा लावून, सुवर्णाची प्रतिमा करून, ते उत्तम फळ दे भक्तांसी, रजताची अथवा ताम्राची, पाषाणाची अथवा मृत्तिकेची, मूर्ती करावी श्री मल्हारीची, प्रतिष्ठा विधीपूर्वक, त्रिशूळ डमरू करी शोभत, खड्ग पान पात्र असे मिरवत, गंगा म्हाळसा अलंकारयुक्त, अर्धांगी शोभतसे, ऐसे मूर्तीचे चिंतन करावे, पुढे मल्हारी महात्म्य पुस्तक ठेवावे, सुवर्णपात्री वस्त्री आच्छादावे, मूर्ती समीप रजताची अथवा ताम्राची, करुणी पात्रे काष्ठाची, उदके कर्पूर चंदनाची, मंत्रपूर्वक ठेवावी, ते उदक पुष्पे करी घेऊन, भावे करीती मल्हारीचे पूजन, त्याचे फळ मोक्ष साधन, ऐका ऋषीश्वर हो, जे नर पारिजात पुष्पी पूजिती, ते नर इंद्रपदा ते पावती, जरी ते शक्र मल्हारीची पूजा करीती, ते देखती ब्रह्मपदाते, जे रातोत्पली नीलोत्पली, मल्हारी ते पूजिती शुभ्र कमळी, ते लक्ष वर्षे स्वर्गी वसती ते काळी, इंद्रासारिखे काळी, इंद्रासारिखे होतील, जिहि सुपिते हरितवर्णे, मालती पुष्पी देवा ते पूजणे, तिही ब्रह्मकल्प पर्यंत राहणे, शंकरा जवळी, इहलोकी सर्व भोगिती, अढळ लक्ष्मी ते पावती, पुत्र कलत्री राज्य करीती, मग पावती शिवपदा, काळी पिवळी तांबडी पांढरी, जे शतपुष्पी पूजिती श्री मल्हारी, ते इंद्रपद पावती निधधारी, पूर्ण होती मनोरथ, जे सुवर्णपुष्पी मल्हारी ते पूजिती, रजत सुमने मैराळा अर्चिती, ते इंद्रपदा ते पावती, देवप्रसादे करुनिया, चंपक कुंद पुन्नाग पुष्पे पूजिती, पाडळी मालती देवदारू पुष्पी अर्चिती, किंशुके नागकेशरे मल्हारी ते वाहती, ते पावती इंद्रलोकाते, समस्त लोकाते पावोन, भूमंडळी कीर्ती विस्तारून, सकळ भोगाते भोगून, मग पावती कैलासाते, जे कंदम पुष्पी मैराळा ते पूजिती,
वरकड कुसुमे देवा ते अर्चिती, येळा अवतीची पुष्पे वाहती, ते प्रिय होती मल्हारी ते, चारुपर्णे पूजा करीती, अशोक पुष्पी करवीरी, जे कांचन पुष्पी पूजिती मल्हारी, ते काळदोषी न लिंपती, विविध भोगा ते भोगिती, पुत्रकलत्री नांदती, अंतिरुद्रपदा ते पावती, पूजरने करुनिया, अर्कमंदार शनवार कनके, जास्वने सिंदूर करवीर बंधुके, मेळवुनी कळिका पुष्पे अनेके, पूजिती देवासी, ते उत्तम भोगा ते भोगिती, कीर्तिमंडळी विस्तारिती, ते शंकराजवळी लक्ष वर्षे राहती, श्रीमल्हारी कृपे करुनिया, जे अगस्त पुष्पे मैराळ पूजिती, आम्रपल्लवे करुनी अर्चिती, ते सर्व सुखाते सेविती, होतींद्रा समान, जे पाचवाळा शंभुते अर्पिती, ते मल्हारीचे प्रेमपात्र होती, धन पावुनी आकल्प राहती, शिवाजवळी, जे शुभ्रवर्ण कृष्णवर्णे करून, नागवल्ली दळी करीती पूजन, ते नागलोकाचे पावती स्वामित्व पूर्ण, देवाचे आज्ञे करुनिया, सुमनीच्युत पल्लवी करून, आरक्त जंबिरी करीती पूजन, ते स्वर्गलोकाते पूज्य होती जाण, मल्हारी प्रसादे करुनिया, ते सभाग्य रूपे सुंदर, सहस्रायुषी होती नर, मंजुळवाचा बोलती उत्तर, आत्मज्ञानी होती, जे बिल्वपत्री पूजन करीती, ते पृथ्वीचे राजे होती, अंती सर्व सुखाते भोगिती, श्रीमल्हारी कृपे करुनिया, जे गंगावती द्रोणपुष्पी करून, सुपर्णे मेरुबिंबाहून, बर्बरी तुळसी समर्पून, पूजिती मल्लसूदनासी, ते इहलोकी कीर्ती विस्तारिती, अंती शिवपदा ते पावती, कैलासी कल्पकोटीशते राहती, श्रीमल्हारी प्रसादे करुनिया, दुर्वा अपमार्गे करुनी देवा ते पूजिती, त्यांचे क्षयादी करोग जाती, आयुष्य धन संपत्ती ते पावती, अंती भोगिती स्वर्गासी, चैत्र चतुर्दशी पौर्णिमेसी, महोत्साहे तवणा वाहती देवासी, ते भोगोनी सकळ भोगासी, पावती उत्तम गती ते नरवैरिया ते दमिती, अचळ कमले ते पावती, ऐसे सदाशिव आपण बोलती, भक्ता कारणी, जे तंदुळाते रजनी चूर्ण लाविती, ते तंडुली श्रीमल्हारीचे पूजन करीती, त्यांचे वैरी निर्दाळीती, मुखस्तंभ होईल, जे देवा ते धूप दीप नैवेद्य दाखविती, खाद्ये पानपात्रे पशुपते समर्पिती, मृगनाभिचंदन लावती, तांबूल वाहती कर्पुरासहित, देवा ते वाहती वस्त्रालंकार, उत्तम कुंकुम केशर, अश्व समर्पिती वित्तानुसार, कनकदंड चामरे सहित, गीतवा ते अवलोकने करीती, जय शब्द घंटा विस्तारिती, नानाविध भोगा ते समर्पिती, मणिमल्ल मर्दनासी, जे देवा कारणे पुत्रकन्या वाहती, ते कलयुगी अष्टभोग भोगती, मनीचे मनोरथ तत्काळ सिद्ध होती, देवाचे प्रसादे करुनिया, गृहीलक्ष्मी होय परोपरी, स्त्रिया रत्नालंकारे दिसती सुंदरी, असती अश्वगजांच्या हारी, श्रीमल्हारी कृपे करुनिया, चैत्राचे शुद्ध तृतीयेपासून, एक मास करीती म्हाळसायुक्त मल्हारी पूजन, वसंत क्रीडेसी नाना उत्साव करून, ते पूजिती श्रीमल्हारीसी, तेथे सुंदरी कामिनी हस्ती चामरे ढाळिती, मदनमूर्ती धरून भूमीवरी राहती, प्रतापी राजया समान होती, पूजा विधाने करुनिया, त्या ते सिद्ध गंधर्व सेविती, यक्ष विद्याधर वोळंगती, त्यापुढे उर्वशी तिलोत्तमा रंभा नाचती, महापूजे करुनिया, ते नर कैलासी नांदती, शिवाचे निजभक्त होती, त्या ते अष्टलोकपाळ वंदिती, श्रीमल्हारी कृपे करुनिया,
आषाढी श्रावणी एक उपवास करीती, जे कीर्तने जागरणे देवा ते पूजिती, त्यांची सप्तजन्मांची पातके नासती, अंत पावती मुक्तीसी, प्रीती करून महानवमीसी, जे पूजिती म्हाळसायुक्त श्री मल्हारीसी, ऐकती मल्हारी महात्म्यासी, त्याचे फळ परियेसा, ते पुरुष कामिनी ते पावती, कामिनी पुरुषासी प्रिय होती, मोक्षार्थी मोक्ष पावती, भोगार्थी सेविते भोगाते, जे मार्गेश्वराच्या पाडव्यापासून, जव षष्ठीवरी एकोत्तर वृद्धी ते ब्राह्मण, त्यासी केळासी घालावे भोजन, प्रीतिकारणे देवाचे, ज्यासी वैभव संपत्ती असे फार, त्याने ब्राह्मण तृप्त करावे अपार, त्यासी प्रसन्न होईल शंकर, लक्ष्मी नित्य गृही वसे, श्री मल्हारी देवाचे यात्रेसी, जे नरजाती चंपा षष्ठीसी, सांगेन त्यांची या पुण्यफळासी, ते परियेसा सकळी कहो, यात्रे जाता मार्गी चालती, पाऊला पाऊली यज्ञफळ पावती, तेणे देवासी होय अति प्रीती, अक्षय सिद्धी होतसे, अनेक भोगाते भोगिती, सुखे स्वर्गाते पावती, संशय न धरावा चित्ती, या पुण्यफळाचा, मल्हारी उद्देशे सुवर्णदान देती, गायी तुरुंग माते समर्पिती, रविदिनी वस्त्रे अलंकार देती, स्वशक्ती करुनिया, ते कोटी यज्ञाचे फळ पावती, कैलास शिखराजवळी वसती, मग सायुज्य मुक्ती पावती, मैराळ पूजने करुनिया, जे शनिवारी उपास करीती, श्री मार्तंड भैरवा ते पूजिती, ते संपूर्ण लक्ष्मी ते पावती, मनोरथ पूर्ण होतील, जे रविवारी एक भुक्त करीती, जे मल्हारी ते उपचारे पूजिती, त्यांची महाविघ्ने नासती, प्रिय भक्त होती देवा ते, जे मल्हारी प्रीतिकारणे अन्नदान देती, त्यांची या अन्नाची जितुकी शिते असती, तितुकी वर्षे अमृत नित्य सेविती, इंद्राजवळी राहोनिया, जे मल्हारी पूजा विशेषे करीती, अंगणी हरिद्रा उधळीती, रजभूमीवरी विस्तारीती, आणि गगनी विस्तारीचे, जे मल्हारी प्रीतिकारणे करीती, कुंकुमाक्षता पूर्वक तांबूल दान देती, मार्तंड भैरवा सन्निध राहती, मनोरथ पावोनिया, रजनी चूर्णाचे जितुके रज उधळती, तितुकी वर्षे शिवजवळी राहती, इहलोकी विविध भोगा ते भोगिती, मग पावती मोक्षासी, ऐसे सांगितले पूजा विधान, आता देव बोले महात्म्य महिमान, ते कथा अनुवादेल आपण, सिद्धपाळ केसरी, इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्हारी महात्म्ये श्री मल्हारी पूजा वर्णनम नाम 21ोऽध्यायः। श्री सदाशिवार्पणमस्तु। अध्याय 22। श्री गणेशाय नमः। ऋषीश्वरांते म्हणे ब्रह्मनंदन, जे श्री मल्हारी बोलिला आपण, पूजा भक्तीचे फळ जाण, ते परियेसा तुम्ही, उत्कंठ फळ असे म्हणून, माझ्या ठाई भक्ती दुर्लभ जाण, मनुष्येन पावती पूर्वसुकृता वीण, ऐसे श्री मैराळ बोलतसे, जे माझी या प्रतिमा मूर्ती करीती, निरंतर नित्य पूजिती, ते अढळ लक्ष्मी ते पावती, माझे कृपे करून, जे माझे मल्हारी महात्म्य गृही ठेविती, त्याची ऐकावी फलश्रुती, त्यासी सर्व पदार्थ बांधू न शकती, श्री मैराळ कृपे करून, उग्रग्रह भूते शाकिनी, महावीर्य राक्षस पुतना डाकिनी, पिशाच भैरव वेताळ मिळोनी, बांधू न शकती तया ते, कृत्या कुष्मांडा उग्र मातरा, आपदा कोळाहळ खेचरा, चटके उपविशे गंधर्व यक्षिणी अपरा, पीडा न करीती त्या गृहासी, सहजग्रह ब्रह्म राक्षस क्रूर, व्याघ्र भुजंग व्याधी जन्मांतरी से रोग तस्कर, उपघातक अपार, दुष्टभूते न बाधिती, त्या गृही निरंतरी, लक्ष्मी राहे कल्पांतवरी, आता किती बोलो म्हणे मल्हारी, त्याचे कुळ मी रक्षितसे,
जे नर माझे महात्म्य ऐकती. आता जितुकी अक्षरे महात्म्याची असती, तितुक्या अश्वमेधाची फळे पावती. माझे कृपे करुनिया, जे माझे महात्म्य उत्तम ऐकती मनोभावी. ते माझे चित्स्वरूप मानावे मानवी, त्यांची वस्त्राभरणी पूजा करावी. संदेह टाकुनिया, श्री मल्हारी महात्मींचे अक्षर, आणि काच्या मुखापासाव ऐके नर. तो इहलोकी भोग भोगुनी अपार, अंतिराहे मज समीप. प्रातःकाळी पवित्र होऊन, जो करी महात्म्य पठण. तो इच्छिले फळ पावेल अल्पकाळे करून. माझे कृपे करुनिया, अष्टमी नवमी चतुर्दशी चंद्रोदयी शिवरात्रीसी. जो माझे महात्म्य पठे चंपा षष्ठीसी, त्याचे फळ ऐकीजे. 33 कोटी सुरवर, आणिक अष्टलोकपाळ यक्षिणी किन्नर. त्यांची सेवा करीती निरंतर, किन्नर होऊनिया. यज्ञ नव्हती महात्म्य समान, मंत्र नाही या सारिखा जाण. तुळणी पावे ऐसन देखो पुण्य पावन, यावेळी गती नाही. जपव्रत यज्ञ तीर्थदाने, तपधर्म देवांची आयतने. वापी कूप तडाग खनने, आणि कजे धर्म असती. इतुकी महात्म्य श्रवणाची सरी न पावती, सहस्रांश तुल्य न होती. ऐसे बोलिले पशुपती, श्री मल्हारी महात्म्य फल श्रवणे. जो एक दंभे करून, कपटे अथवा बळे करून. तो नर मज प्रिय होईल जाण, श्रवणे करोनिया. मज प्रिय नव्हे स्वामी कार्तिक, तैसीच नावडती गौरी विनायक. तैसा होतसे महात्म्य वाचक, ऐसे श्री मल्हारी बोलतसे. जे माझे ठाई सर्व भावे भक्ती न धरिती, ते नर जन्मोनी भूमी भार होती. ते पापाचे डोही दुःख पावो निबुडती, माझी या द्रोहे करुनिया. श्री मल्हारी महात्म्याचे पारासी, सामर्थ्य नवे बोलावया स्वामी कार्तिकासी. जरी 6 मुखे असती, पार्वती कुमारासी. ऐसे असे ऋषीश्वर हो, ज्या ते देव वाचस्पती म्हणती. तोही महात्म्याचा पार नेणे बृहस्पती. शेष सहस्त्रमुखे बोले न शकती, न सांगवे कवणाते. जा माझा भक्त असे सनातन, तो मीच म्हणून निर्धार करून जाण. ऐसे बोलिला श्री मल्हारी आपण, देवा ऋषींप्रती. ते वेळी आज्ञा दिदली देव ऋषींसी, मणिमल्लवधे थोर आनंद झाला आम्हासी. जाते झाले आपुलिया स्थानासी, देव ऋषी सकळीक. ते पासोनी कैलास भूपती आपण, विप्रा धर्मसुताचे पक्षपाते करून. भूमीवरी आला स्वरूप धरून, श्री मार्तंड भैरवाचे. भक्ता देतसे भक्ती मुक्तीसी, कलियुगी विशेष दे सिद्धीसी. त्याहुनी अधिक नाही परियेसी, ऋषीश्वर हो. ऐसे महादेव बोले पार्वती प्रती. ते सनत्कुमार सांगती ऋषीश्वरांप्रती. श्री मल्हारी ते मने करुनी पूजती. तये वेळी मग ऋषीश्वरांते सनत्कुमार नमस्कारिती. हर्षे स्तुती करोनी संतोषवीती. अमुचे दुःख सागरा पासाव उद्धरिले म्हणती. श्री मल्हारी महात्म सांगोनिया. या देव देवा महेश्वराहुनी, कोण आहे थोर त्रिभुवनी. ज्याचे स्वरूप न जाणती कोणी, चारी वेद सकळीक. आता घोर कलियुगा माझारी, आम्हासी भय नाही कवणाचे निर्धारी. जीवदान करुनी सांगितले श्री मल्हारी, तुवा आम्हा प्रती. ऐसे सनत्कुमारासी विनवून, ऋषी आश्रमा जाते झाले आपण. यज्ञ वेद जप उत्सव करून, सुखी राहते झाले. शंभू म्हणे गिरिजे परियेसी, मी कलियुगी मनुष्यासी देतो सिद्धीसी. अधिष्ठुनी तीर्थक्षेत्रासी, तुझेही सहित. ते महातीर्थ पुण्यक्षेत्र, मनुष्यासी मुक्ती फळ दे विचित्र. तुझ सहित अधिष्ठिले म्या पवित्र. कृपे करुनी भक्ताची ये, जी इच्छा भक्त करीती. त्यांचे मनोरथ पूर्ण होती. सर्व प्रकारे माते सेवती, सर्व पूज्य म्हणोनिया. शंकर बोले भवानीसी, तुझ सांगितले परम गुह्यासी. ते तीर्थ धरावे मानसी,
भक्ती करुनिया धन्य ते ब्राह्मणाचे चरण, ज्याचे जन्म जन्मांतरी केले आराधन, तेणे विश्वास राजकुळी जन्मलो आपण, कृतांताचे धन्य तो श्रीमंत कोबराज पिता, धन्य ते बरवी अंबिका माता, ज्यांचे चरण स्मरणे पावलो आता, दास्यत्व मार्तंड भैरवाचे, दास्यत्व पावो निसिद्ध पाळ केसरी, मल्हारी महात्म्य कथा समाप्त करी, श्रोती सावधान होऊनी निर्धारी, भक्ती करुनी परिसावे, ऐसा ब्रह्मांड पुराणीचा इतिहास, श्री मल्हारी महात्म्य बोलिला व्यास, त्याचा प्राकृत भाषे सौरस, बोलिला आत्मज कोबराजाचा, इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे श्री मल्हारी महात्म्ये मल्हारी वाक्यम नाम 22 श्री मल्हारी महात्म्य समाप्त।